दृश्य आपण पाहतोय। जरांगेंची तब्येत खालावलेली आहे आणि आता ते निघालेले आहेत छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते आणि या दरम्यान त्यांनी अनेक सभा घेतल्या। अनेक ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। त्यांची काहीशी दगदगही झाली आणि त्या पार्श्वभूमीवर आता त्यांची तब्येत खालावल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल करणार आहेत। वळूयात पुढच्या बातमीकडे। ठाकरेंचे आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असल्याचं सरनाईक म्हणाले। धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी हा दावा केलाय। तर तुळजापूरमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीद्वारे कैलास पाटलांवर नजर ठेवणार असा मिश्किल टोला सुद्धा सरनाईकांनी लगावला। कैलास पाटील विरोधी पक्षाचे ऑपरेशन टायगरचे दुसरे सदस्य असल्या कारणाने ते आता काही ना काही प्रसिद्धीच्या झोतासाठी असे आरोप प्रत्यारोप करतच राहतील। 10 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो डीपीसीतनं मंजूर केलेला आहे। 62 ठिकाणी आम्ही ते कॅमेरे लावतोय आणि त्याचबरोबर ह्या 62 ठिकाणांबरोबर इतरही ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आम्ही कॅमेरे अजून भविष्यामध्ये कसे लावता येईल यासाठी एसपीने आणि कलेक्टरना तशा सूचना केलेल्या आहेत। कैलास पाटील कुठे जातात, काय करतात, किती वाजता घरी जातात, किती वाजता तुळजापूरला येतात याची सगळी माहिती सुद्धा त्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्हाला मिळणार, जेणेकरून आम्हाला आमचं ऑपरेशन टायगर सोपं होईल। आता बातमी नितेश राणेंची। लवकरच मुंब्र्याचं मुंब्रादेवी नामांतर होणार आहे। इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं तसं मुंब्र्याचंही मुंब्रादेवी करणार असं नितेश राणे म्हणाले। हिंदुमय करण्याचं काम आम्ही सगळे करतोय असंही नितेश राणेंनी म्हटलंय। मुंब्राचा उल्लेख केला मगाशी तुम्ही मुंब्राचा उल्लेख केला। मुंब्राचं नाव मुंब्रादेवी म्हणून लवकरच होणार आहे। मुंब्रादेवी म्हणून लवकरच जाहीर होणार आहे मुंब्रादेवी म्हणून। ते पूर्वी होतं का? होतो पहिलं आपण सगळे हिंदूच होतो म्हणून त्याच्यामध्ये परत आपण हिंदूला सगळं हिंदूमय करण्याचं काम आम्ही लोक करत आहोत। आम्ही इस्लामपूरचं ईश्वरपूर कसं केलं तसंच लवकरच मुंब्राचं मुंब्रादेवी होणार। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबई, पुणे आणि नाशकात आज एफडीए कडून धडक कारवाई करण्यात आली। मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमधील कॅन्टीनचा परवाना या दरम्यान रद्द करण्यात आलाय। तर पुण्याच्या कॅम्पमधील बर्गर किंगवर एफडीएनं कारवाई केली आहे। तर तिकडे नाशिकमधल्या सिडकोमधील झेप्टोचा परवानाही रद्द करण्यात आलाय। ही 3 दृश्य पाहतोय। मुंबई, पुणे आणि नाशकात ही मोठी धडक कारवाई एफडीएनं केली आहे। 3 महत्त्वाच्या आस्थापनांवर कारवाई करत तिथले परवाने रद्द करण्यात आले। मुंबईतली गोरेगाव फिल्म सिटी आणि तिथल्या कॅन्टीनवर ही कारवाई करण्यात आली आहे।